शिक्षण ते संस्कार पालकांच्या कृतीमुळे पाल्यांच्या जीवनात बदल होईल. महाराष्ट्र विद्यालयात मेळाव्यात पौळ सरांचा पालकांना मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना वेळेवर मार्गदर्शन, वयानुसार पालकांनी त्याचे मित्रमैत्रिणी बनवून आपल्या कृतीतून दैनंदिन जीवनात केल्यास त्या कृतीचे अनुकरण आपले पाल्य अर्थात आमचे विद्यार्थी आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणून आपल्या शैक्षणिक पात्रता सिद्ध करून दाखवत निश्चित बदल घडवून आणतील. एक जबाबदार पालक म्हणून ही जबाबदारी आपण स्वीकारल्यास आपला पाल्य आपल्या अपेक्षा जास्त प्रगती करून दाखवेल असा विश्वासासह मार्गदर्शन महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित इयत्ता 9वी व 10वीच्या पालक मेळाव्यात पालकांना महाराष्ट्र महाविद्यालय फार्मसीचे प्राचार्य भागवत पौळ सरांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पालक मेळाव्याची प्रस्तावना करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्रासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर भास्कर गायकवाड सर, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा पालक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून दशरथ पवार सर होते. त्याचबरोबर शाळेच्या पर्यवेक्षिका एस.डी. देशमुख मॅडम, शिक्षक शरद सोळंके, संपदा लाखदिवे, तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रभाकर बरमदे व संगीताताई मुळजे हे उपस्थित होते. आपल्या पाल्याचा स्वभाव, दिवसेंदिवस त्यात होत असलेले बदल, पौष्टिक आहार, त्याचं दप्तर तो व्यसनमुक्त आहे याबद्दल खात्री, दररोजचा होमवर्क, घरात लहान मोठ्या सोबतची वागणूक, ते शाळेतील वर्ग शिक्षक ते मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क पालकांचा असल्यास आपल्या पाल्याचा उज्ज्वल भविष्य हे यशाच्या शिखरावर जाईल यात शंका घ्यायचं कारण नसल्याचे मत मुख्याध्यापक दशरथ पवार यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले. आमच्या महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थी हे स्वच्छता, निरोगी आणि आरोग्य ठणठणीत राहावं यासाठी बुद्धिबळाचा खेळ खो खो असेल, धावपट्टू असेल, फुगडी असेल किंवा मुलांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी यासारख्या स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्यामुळे शाळा स्वच्छ, सुंदर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत विद्यार्थी आणि विद्यार्थी ही गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका प्रयत्नशील असल्याने शाळेचे पर्यवेक्षिका देशमुख मॅडम यांनी सांगितले. इयत्ता 9वी व 10वीच्या पालकांचा हा मेळावा आदर्श आणि सकारात्मक दृष्टीने विद्यार्थी व पालकात बदल आणणारा दिसून आला. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख संतोष कांबळे यांनी तर स्वागत गीत अमरदीप पाटील यांनी गायले, तर आभार साधना जन्मले यांनी मांडले. काय सांगाल, पालक मेळावा आयोजन करण्यात होता, त्याच्यानंतर अनेक महिला पालक आपल्याला भेटल्या आणि या शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल कौतुक केलं, या परिसराबद्दल कौतुक केलं, काय सांगाल? नमस्कार, मी शाळेची पर्यवेक्षक, महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेची पर्यवेक्षिका. आमच्या शाळेमध्ये 2500 संख्या आहे, पण त्यापैकी मुलींची संख्या जवळजवळ 1250 आहे. प्रत्येक मुलींना अनेक महिला पालकांनी कौतुक पण केलं की आमच्या शिस्तीचं, किंवा आम्ही जी मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करतो, वैयक्तिक स्वच्छता म्हणा, वयात येताना होणारे बदल, या प्रत्येक बाबतीत अगदी बारकाईने लक्ष असतं. आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 15 महिला शिक्षक आहेत आणि प्रत्येक जण या बाबीकडे विशेष लक्ष देतं. मग त्यांच्या कुठल्याही तक्रारी असतील तर त्याच्यासाठी आम्ही मुलींचे 2-2 वर्ग एकेका शिक्षिकेकडे दिलेले आहेत. त्यांच्या तक्रारी सगळ्या त्या नोंदवून घेतात रजिस्टरमध्ये. त्यांच्या परीने जे सोडवता येतील त्या ते सोडवतात आणि नंतर मग शक्य नसेल तर ते माझ्याकडे येतात आणि त्याच्यावर आम्ही योग्य पर्याय काढतो. पालकांना फोन करतो, त्यांना सर्व त्यांच्या बाबतीचं मार्गदर्शन करतो. याबद्दल पालक अतिशय समाधानी आहेत आणि प्रत्येक जण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत होतं की ते समाधानी आहेत की माझी मुलगी महाराष्ट्र विद्यालयामध्ये जाते आणि त्या शाळेमध्ये घालून मी कुठलीही चूक केली नाही, असं त्या बऱ्याच जणीच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळालं आणि खरोखरच खूप आनंद झाला. मॅडम, मला एक गोष्ट सांगा, ते महिलांसाठी ज्या गोष्टी हवे होत्या म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा असेल, सुरक्षता असेल, गार्ड असतील, सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुरवल्या जातात. सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुरवल्या जातात आणि बारकाईने लक्ष आमच्या सेवक वर्गापासून, म्हणजे एकदा त्या गेटमधून मध्ये आले विद्यार्थी की आम्ही सगळ्या नोंदी ठेवत असतो. प्रत्येकाचं लक्ष असतं, सेवकापासून ते सर्व मुख्याध्यापकापर्यंत आमचं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ओढ या ठिकाणी लागते असं. त्यामुळे पालक वर्ग समाधानी आहे की आम्ही प्रत्येकाकडे, एवढी संख्या असून सुद्धा विशेष म्हणजे आमचं लक्ष अगदी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं. आज महाराष्ट्र महाविद्यालय या ठिकाणी पालक मेळाव्याचं आयोजन करत आलं होतं, त्या अनुषंगाने आपण खूप संवाद साधलेला आहे. कशा पद्धतीचं
पालकांचा प्रतिसाद आणि काय समस्या घेऊन ते अभ्यासक्रम राहतात? काय सांग? महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेमध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. प्रथमतः स्मृतिशेष डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय दादासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शिक्षणाच्या जननी शिक्षिका यांना अभिवादन करून पालक मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. पालकाशी सुसंवाद साधत असताना पालकाच्या अनेक समस्या असतात. आपला पाल्य महाराष्ट्र विद्यालयामध्ये पाठवलेला आहे, तेव्हा तो सर्वच विषयामध्ये 90पेक्षा जास्त गुण घ्यावे, 95पेक्षा जास्त गुण घ्यावे, जास्तीत जास्त मार्क्स अपेक्षित आहेत अशी चर्चा झाली. तथापि आमचे आदरणीय विजय पाटील निलंगेकर साहेब, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आम्हाला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. शाळेला, संस्थेला कुठलीही उणीव, भौतिक सुविधा असतील, अन्य सुविधा असतील, त्या सुविधा तत्परतेने पुरवितात आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी कुठेही अडचण येणार नाही याची अत्यंत काळजी घेतात. म्हणून आमच्या शाळेमध्ये भौतिक सुविधा सर्व आहेत. विद्यार्थ्याला बसण्यासाठी डेस्क आहेत, सुसज्ज अशी इमारत आहे, पिण्याचं पाणी RO वॉटर प्लॅन्ट पाणी आहे, ROचं पाणी आहे, सोलार सिस्टीम आहे, लाईटची व्यवस्था आहे, शालेय परिसर अतिशय सुंदर स्वच्छ आहे. तर अशा या परिसरामध्ये विद्यार्थी शिकतात, वाढतात, खेळतात. विशेषतः खेळामध्ये नाविन्य विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. लंगडी या खेळामध्ये 2 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर गेलेले आहेत. राष्ट्रीय पातळीवरचं त्यांना पारितोषिक पण मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुसज्ज असं ग्राउंड आहे, खेळाचं मैदान आहे, सांस्कृतिक सभागृह आहे. शालेय पोषण आहार वेळोवेळी त्यांना व्यवस्थित दिला जातो. जे शासनाच्या नियमाप्रमाणे आठवड्याला पोषण आहार दिला जातो त्याप्रमाणे वाटप होतं. पोषण आहारसुद्धा स्वच्छ आहे, कुठलीही म्हणजे अस्वच्छता नाही आहे, सगळीकडे स्वच्छता परिसर आहे. अनेक पालकांनी इंग्लिश स्कूल ह्या शाळेला सोडून मराठी शाळेला प्राधान्य म्हणजे महाराष्ट्र समितीमध्ये महाराष्ट्र विद्यालयामध्ये ॲडमिशन यायचा आतुरतेने वाट पाहत होते, ते ॲडमिशन पण घेतलेलं आहे. काय वाटतं येण्या काळामध्ये कशा पद्धतीचं ही शाळा पुढे जाण्याचा मार्ग? इंग्रजी शाळेला सोडून मराठी माध्यम किंवा सेमी माध्यम महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेकडे ओढ यासाठी किंवा येथील शिक्षक सुसज्ज म्हणजे तो अत्यंत हुशार आहे. विद्यार्थ्याला त्याच्या गळी उतरवण्यासाठी विषय तो तत्परतेने काम करतो आणि मेजॉरिटी क्वालिफाईड शिक्षक वर्ग असल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलाही विषय अवघड जात नाही आहे, तो सहजपणाने शिकवला जातो. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.